आणि प्रत्येक स्टॅम्प होल्डर बाबा की माझ्या ट्रेनची व्यवस्था झाली, पैसेच घ्या 120 रुपये घ्या, त्याचा उलट केले ना सुविधा केंद्रात सुद्धा मॅडम पैसे दिले ना मॅडम. सुविधा केंद्र ही शासकीय आपल्या थ्रू त्यांना आहे ना परमिशन दिलेली लोकांची सेवा करणार, तिथे सुद्धा माफ पैसे 500 द्या 300 द्या, त्याची मिनिमम फी ते असू द्या. ठीक आहे, आता आला द्या किंवा येईल, पण आता सुद्धा आहे ना त्यांना सुद्धा त्या नोटिसा काढा. सुविधा केंद्रात सुद्धा इतकं भ्रष्टाचार सहज कुणी किती आता बाहेरचा माणूस आला त्याला काय माहिती त्याला वाटतं लागत असते 500 द्या तो आमच्या डोळ्यासमोर. तुम्ही आता या ज्या काही क्लिप्स पाहत आहात त्या खेड तहसील कार्यालयातील नुकत्याच झालेल्या लोकशाही दिनाच्या आहेत. यामध्ये जे बोलतायत ते चाकणमधील प्रतिष्ठित नागरिक आहेत. खेड तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या नागरी सुविधा केंद्र आणि सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल ते तहसील कचेरीत जाब विचारत आहेत. सगळीकडे पैसे फौजदार शिपाई नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री लाईव्ह. मी रोहिदास सोले. चर्चा सरकारी पाकिटाची या विशेष चर्चा सत्रात आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर नगर परिषदेच्या महिला इंजिनियर चारुबाला हरडे यांना अँटी करप्शन ब्युरो अर्थात ACBनं लाच घेताना रंगेहात पकडलं. या प्रकरणात नगर परिषदेचे लेखापाल आणि खुद्द मुख्याधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सरकारी कार्यालयात टेबलाखालून पाकिट सरकवल्याशिवाय कामच होत नाही, ही बोंब आपण कायमच ऐकतो. पण सामान्य माणसाचा आवाज नेहमीप्रमाणे कुणाला ऐकायला येत नाही. कुणी दखल घेत नसल्यानं पैसे घेऊनही काम करण्याची जणू प्रथाच रूढ झाल्याचं चित्र दिसतंय. खेड तालुक्यातील सरकारी कार्यालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या अवाजवी हप्त्यांबद्दल बेधडक चर्चा आज आपण करणार आहोत. या चर्चेमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चौधरी, बाजार समितीचे संचालक, समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर आणि सामान्य नागरिक आणि माजी सरपंच मारुती सातकर. काही दिवसांपूर्वी खेडच्या या आधीचे तहसीलदार वैशाली वाघमारे यांना आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं. भ्रष्टाचार जनआंदोलन समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीनंतर खरं तर ही कारवाई करण्यात आली. त्यांचं या सगळ्यावर काय मत आहे आपण जाणून घेऊया. माननीय वाघमारे मॅडम त्यांच्याकडं आज आम्ही इथं ज्यावेळेस त्या रुजू झाल्या तेव्हापासून ते अतिशय वादात होते आणि त्यांची ज्यावेळेस पंढरपूरवरून या खेड या ठिकाणी बदली झाली त्यावेळेस खेडमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी फटाके वाजवले होते आणि पेढे देखील वाटले होते. त्याच वेळेस खेड तालुक्यातील जनता त्यांच्या नावापासून भयभीत झाली होती की अशा तहसीलदाराला या खेडमध्ये घेतलं कसं अशी शंका उपस्थित होती. परंतु त्या इथं आल्यानंतर त्यांचे अनेक अनुभव गोरगरीब शेतकरी नागरिक व्यावसायिक सर्वांनाच पाहायला मिळाले. या ठिकाणी जे जे लोक त्यांच्याकडे काम घेऊन जायची ते काम घेऊन गेल्यानंतर प्रत्येकाला अनुभव आला की मॅडम कोणतंही काम सहजासहजी पैसे घेतल्याशिवाय करत नव्हती आणि त्यांच्याकडं कोणतीही अशी क्रमवारी नव्हती. आज आपल्याकडं तालुक्यातले अनेक मोठमोठे प्रोजेक्ट या तालुक्यात उभे राहतात. त्याला पाहून आणि तसेच हा तालुका सोन्याचे अंड देणारे एक कोंबडी आहे असं या अधिकारी समजलं जातात आणि त्या माध्यमातून हे सर्व अधिकारी या ठिकाणी येताना करोडो रुपये वरिष्ठ ठिकाणी देऊन या ठिकाणी खुर्चीत येऊन बसतात आणि त्याची वसुली करण्यासाठी आज सर्व जनतेकडून हा पैसा मोठ्या प्रमाणात वसूल केला जातो. त्याचंच उदाहरण म्हणायचं झालं तर आपल्याकडं महसुलाचं एक महसुली 155 म्हणून कलम आहे. त्या कलमाचा आधार घेऊन या तालुक्यातील इथून मागचे असतील किंवा या वाघमारे मॅडम यांनी करोडो रुपयाची लाच गोळा केली आणि त्यामुळे या मॅडम आज या चर्चेत आलेल्या आहेत. आम्ही माननीय अण्णा हजारे यांच्या समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलो की मॅडम तुमच्याबाबत अनेक तक्रारी आलात, मॅडम तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. मग त्यांनी सांगितलं तुम्ही एक लेखी स्वरूपाचा मला अर्ज द्या आणि त्यावरती संपूर्ण माहिती लिहिली गेली आणि आम्ही तो अर्ज दिला. मॅडमने तो अर्ज आमचा कचऱ्याच्या डब्यात टाकला गेला.
त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 2 महिन्यांनी भेटलो, परत अर्ज दिला गेला. मॅडमने कोणतीही त्या अर्जाची साधी दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही सर्व पुरावे घेऊन भेटलो. मॅडमला म्हणलं, मॅडम तुम्ही काहीतरी करा, जनता त्रस्त झालेली आहे. त्यानंतर तालुक्यातल्या अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील आम्ही भेटलो. त्यांना सांगितलं की कामकाज करतात हे चुकीचं करतात, जनता त्रस्त झालेली आहे. त्यानंतर आम्ही तहसील कार्यालयासमोर घंटानाद मे महिन्यात पूर्ण उन्हात आंदोलन केलं, पण त्याची देखील दखल घेतली गेली नाही. मग आम्ही समितीची मीटिंग घेतली. मी सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या सांगितलं की आपणच आता या तालुक्यात यांच्याविरुद्ध काहीतरी कायदेशीर मार्ग अवलंबला पाहिजे. आणि त्या कायदेशीर मार्ग म्हणजे आम्ही सर्व पुरावे घेतले आणि ते 155मध्ये कसं फसवलं जातं, कसं चुकीचे निकाल दिले जातात याचे पुरावे गोळा केले. त्यामध्ये माननीय तहसीलदार यांना अधिकार नसताना पुनर्वसनचे शेरे काढले. त्याचबरोबर सरकारी आकारीपड काढून टाकली सातबाऱ्यावरून. आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक दुसरं प्रकरण होतं की त्यामध्ये त्यांनी कुळ कायद्याचं शेरे, असे असंख्य शेरे लाखो रुपयाची तडजोड करून त्यांनी अनियमितपणे अधिकार नसताना काढले गेले. त्याची सर्व पुरावे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले आणि साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या तक्रारीची दखल घेतली आणि तात्काळ त्यांची दप्तर तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मधल्या काळात ते करत असताना आम्ही गौण खनिजाच्या देखील अनेक तक्रारी केल्या होत्या आणि त्यामध्ये करोडो रुपयांचे दंड झाले होते. परंतु मॅडमनी संबंधित लोकांशी आर्थिक तडजोड केली आणि 17 कोटीच्या वरचे दंड त्यांनी ते नामंजूर करून त्यांचे दप्तरी ते दाखल करून घेतले आणि त्या सर्वांना त्यात क्लीन चिट दिली गेली. हे सर्व प्रकरणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय तेली साहेबांची नियुक्ती केली आणि तेली साहेबांनी या ठिकाणी दप्तर तपासणीसाठी त्यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयातली मंडल अधिकारी होते, तहसीलदार होते आणि सर्व दप्तर तपासले असता त्यांचे 27 प्रकरणं सापडले गेली आणि त्यामध्ये सर्व अनियमितता झाल्या होत्या. त्यामध्ये देवस्थान होते, मैतांचे काही प्रकरणं होती, मैतांच्या नावावर देखील त्यांनी नोटिसा काढल्या गेल्या. असे लाखो रुपये करोडो रुपये घेतले गेले आणि शेवटी ते सर्व प्रकरणं उघड झाली आणि मॅडमवरती आज निलंबनाची कारवाई झालेली आहे. आत्ताच बाळासाहेब चौधरींनी महसूलच्या संदर्भात जे मुद्दा मांडला तो अगदी रास्त आहे. त्याचीच ते लिंक पुढे घेऊन मी सांगतो की आपल्या इथे पेठ घाटाच्या वरती माथ्यावरती एका चाकणच्या कंपनीने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची उत्खनन केलं होतं. त्यावेळी आमले मॅडम होत्या तहसीलदार म्हणून. तर त्यांनी त्या खूप कार्यकर्त्यांनी तक्रारी वगैरे केल्या, पत्रकारांनी केल्या, बातम्या आल्या म्हणून त्यांनी तिथं त्याच्यात पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर त्यांना ते प्रकरण योग्य वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या माणसाला 3 कोटी रुपयाचा दंड केला. हा दंड केल्यानंतर ह्या माणसाने वरती प्रांतांकडे अपील केलं. नंतर अपील केल्यानंतर त्या काळात दरम्यानच्या काळात आंबले मॅडमची बदली झाली. पुढे वाघमारे मॅडम आल्या. वाघमारे मॅडमनी आणि संबंधित प्रांतांनी संगनमताने हा दंड 3 कोटीचा दंड रद्द केला. खरं तर ही शासनाची फार मोठी नुकसान आहे. हा दंड रद्द व्हायला नको होता. दंड रद्द करण्याचा अधिकार कमिशनरला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा नाही आहे. मग एका तहसीलदारनी जर दंड केला आणि दुसरा तहसीलदार तो नामंजूर करतो आणि त्या कंपनीला बाय देतो, हे कायद्याच्या दृष्टीने रॉंग आहे. ह्याची कुठेही शासनाच्या दरबारी दखल घेतली जात नाही. खरं तर हे अधिकारी एकमेकाला इतके कनेक्ट असतात, आपण किती तक्रार करा, काही करा, पण ते एकमेकाला सावरून घेतात आणि समोर जो माणूस असेल तक्रार करणार तो कंटाळून जातो आणि शेवटी नाद सोडतो. त्यासाठी त्यांच्याकडून विविध मार्गाने खूप दबाव आणला जातो. कार्यकर्ते असतील, राजकीय लोक असतील, ते म्हणतात कशाला लावून धरतो, जगात आपले भारतात सगळीकडे हेच चाललं आहे. मग हे असं चाललं असेल आणि कार्यकर्त्यांनी तक्रार केली तर त्यांनी दात कुठं मागायची. त्याचं उदाहरण मध्ये बाळासाहेबांचंच आहे की ते खूप तक्रारी करतात, पण लोकांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे, त्यांच्या पाठीमागं ठाम उभं राहायला पाहिजे, तरच कुठंतरी हा भ्रष्टाचार संपेल. नाही तर अन्यथा फार अवघड गोष्ट आहे देशासाठी, तालुक्यासाठी, राज्यासाठी खूप आहे. आणि हा भ्रष्टाचाराची टक्केवारी इतकी वाढली की याची काहीतरी लोकांनीच आवाज उठवला तरच हे कमी येईल. नाही तर अधिकारी अक्षरशः फार वाटेल ती रक्कम मागतात आणि मग फार अडचणी होऊन जातं. खऱ्या अर्थानं आज जी चर्चा आपण करतो आहे की खेड तालुक्यामध्ये महसूल अधिकारी असेल, पंचायत समिती असेल, जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही संस्था असतील, किंबहुना पंचायत समितीचा कृषी विभाग असेल,
शेवटी नगरपालिका असेल, महसूलच्या प्रांत ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस असेल किंवा शासनाच्या जे काही ऑफिसेस आहेत ह्या संदर्भामध्ये नेमकं काय चाललं आहे. आज बाळासाहेब चौधरींनी एक भूमिका मांडली की बाबा मागच्या ज्या तहसीलदार आहेत त्यांनी कसं काम केलं, कशी चुकीचं काम केलं. आज सांडभोर साहेबांनी त्याच्यावरती सांगितलं की बाबा नेमकं काय चाललं आहे, आज भ्रष्टाचार कुठं चालला आहे. सातकर साहेब या चर्चेमध्ये आहेत. परंतु या तालुक्यातला मी काय RTI कार्यकर्ता नाही, मी या तालुक्यातल्या जनतेचा एक कार्यकर्ता आहे. माझी भूमिका एवढी आहे की मला असं वाटतं नवीन पिढीचा मी कार्यकर्ता आहे. आमची भूमिका अशी आहे की या तालुक्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही उद्योगपतींकडून जरूर पैसे घ्या, मी याच्या उलटं बोलणार आहे बाळासाहेब. ठीक आहे, उद्योगपतींकडून तुम्हाला काय करायचं करा, पण या तालुक्यातला सामान्यातला सामान्य माणूस आहे तो ज्यावेळी तहसीलदार ऑफिसमध्ये जाईल, तो ज्यावेळेस प्रांत ऑफिसमध्ये जाईल, तो आमच्या तलाट्यांकडे जाईल, आमच्या सर्कलकडे जाईल, आमच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाईल, त्याला कुणी वाले आहे का नाही. हो, साधं रेशन कार्ड काढायला इथं 1,500 रुपये लागतात, ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, माझ्याकडे मध्यंतरी काही विद्यार्थी आले, नागरी सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बाब म्हणून तात्काळ दाखले त्या ठिकाणी करायला पाहिजे. आज कितीतरी विद्यार्थ्यांना केवळ तुमचे याचे दाखले मिळाले नाही म्हणून त्यांच्या ॲडमिशनला पुण्याच्या सारख्या कॉलेजमध्ये अडचणीच त्या ठिकाणी निर्माण झाल्यात. शेवटी याला कोणी वाले आहे का नाही. आज पैशावाला माणूस त्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे. परंतु आमची भूमिका अशी आहे की या तालुक्यातल्या अशा अनेक माणसं आहेत की STनी राजगुरूसारख्या ठिकाणी येतात, दिवसभर वडापावरती दिवस काढतात आणि त्यांचं काम 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने कुणी त्यांना वाली मिळत नाही. मग आमची भूमिका अशी आहे की असंच चालणार आहे का, ह्याच्यामध्ये कुणी पुढाकार घेणार आहे का नाही. काय एकदा बाळासाहेब चौधरी बोलले, त्यांनी आंदोलन केलं, 4 मागण्या त्यांच्या मान्य झाल्या, पुढे संपला विषय. याच्यावरती काहीतरी चर्चा झाली पाहिजे. ह्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती सामान्य माणसाला काय वाटतं आहे, सामान्य माणसाची भूमिका याच्यामध्ये काय, आणि सामान्य माणसाने खऱ्या अर्थानं उद्याच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे. आज आमची भूमिका अशी आहे, आज आम्ही तरुण पिढीचे नेते आहेत, आम्ही युवा आघाडीचे नेते आहेत. आमची भूमिका अशी आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही तालुक्याच्या जनतेला देखील आवाहन करणार आहे की तुमच्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी येतील, जिथं कुठं तुम्हाला भ्रष्टाचार वाटेल, कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल, तुम्ही आमच्या सगळ्यांना सांगा. आम्ही सगळे 100 कार्यकर्ते घेऊन तुमच्याबरोबर येऊ, वेळ प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना धडा शिकू. आज काय चाललं आहे, अनेक अधिकारी बिंदासपणाने ACBच्या जाळ्यामध्ये सापडतात, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत. अहो, ही तर बाळासाहेब काही प्रकरणं बाहेर येतात म्हणून येतात, अशी कितीतरी प्रकरणं आहेत पत्रकार साहेब की ती बाहेरच यायला तयार नाहीत, आतल्या आत त्या ठिकाणी होतात. शेवटी सामान्य माणसाला कोणी वाले आहे का नाही, हा खरा आमचा प्रश्न आहे. मोजणी खात्यामध्ये तर एवढा मोठा गदारोळ चालू आहे की तुम्हाला सांगितलं तर अवघड परिस्थिती आहे. 4-4 महिन्याची वेटिंगची लोक बाजूला राहतात, पण तुम्ही 15 दिवसामध्ये पैसे द्या, तुमचं तात्काळ ठिकाणी मोजणीला प्रकरण घेतलं. अशा अनेक आहेत. मी व्यक्तिशः मला कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, फक्त एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका एवढी आहे की सामान्य माणसाला याच्यामध्ये भराडला जाऊ नये. सामान्य माणसाला कोणी वाले आहे का नाही, हा खरा प्रश्न आज या खेड तालुक्यामध्ये उच्चारण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याच्यावरती उत्तर देखील आहे की आम्ही सगळे तरुण पिढीचे, नव्या पिढीचे कार्यकर्ते, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये उद्याच्या काळामध्ये एक नवीन आंदोलन, एक नवी फळी आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विषयाच्या विरोधामध्ये आम्ही एक चळवळ उभी करणार आहे. आणि सामान्य माणसासाठी एक भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतो आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं या प्रक्रियेतनं त्या ठिकाणी सुरुवात होती आहे. मी मारुती चिमाई सातकर, माजी सरपंच सातकर स्थळ. खरं तर मी अन्यायाच्या विरुद्ध लढणारा कायमचा कार्यकर्ता आहे. अन्यायाच्या विरुद्ध कुठेही काय झालं तर मी त्यांच्या पाठीमागं जातो, उभा राहतो. आता बाळासाहेब असतील, विजय शेठ असतील, नाथा शेठ असतील, यांनी व्यथा ज्या सांगितल्या, मी वेगळ्या व्यथा सांगणार आहे. कारण ज्या ज्या वेळेला गोरगरीब माणसं तलाठी चावडीत जातात, तुमच्या सुविधा केंद्रात जातात, त्यांचे अनुभव मी बघतो. 1000चं काम 35 रुपये फक्त तिकीट लावून द्यायचं असतं, तिथं 500-1000 मिळाले का ताबडतोब लगेच त्याचं काम होतं. मग सर्वसामान्य माणसांनी काय करायचं, आणि सर्वसामान्यांसाठी लढणारी माणसं तयार झाल्याशिवाय हा भ्रष्टाचार मला वाटतं थांबणं असं मला वाटत नाही. आणि महसूल खातं म्हणलं ना तर हे खेड तालुक्यात कुराण झालं आहे खाण्यासाठी. कुराण कसं म्हणायचं, आता बाळासाहेबांनी नाथा शेठनी सांगितले का असे काही फायली अनधिकृत असून तो अधिकृत करून देण्याचे एजंट नेमले गेलेत. एजंटना करवी पाकिटं ही आपल्या पाकिटावर चर्चा आहे ना, सरकारी पाकिटाची. हे एजंट खऱ्या अर्थानं 6:30-6पर्यंत कार्यालय बंद व्हायला पाहिजेत. रातचे कार्यालय 10-11 वाजेपर्यंत चालू राहतात आणि मग खऱ्या अर्थानं हा गोरखधंदा आजचा चालू होतो पाकिटांचा. ही पाकिटं घेऊन मग अनाधिकृत गरिबाची असा फेरफार काढून त्याच्या नावावर टाकायचा, त्याचं याच्या नाव काढायचा. आणि शासनाला कमी लोक आहेत महसूल खात्यात, हे टेम्पररी जे नेमलेत. रेकॉर्डमध्ये जातो मी, कोणाची फानं पाहून टाकतील, काही करतील, वेगळे करतील. तिथं सक्षम अधिकारी एकच आहे, तो काय त्यांनी आलं का तो सही करतो जातो. पण नंतर या रेकॉर्डला जबाबदार कोण आहे, कुणीच नाही.
नंतर ह्या गरिबाची अशी हटाळणं होणार आहे का नाही तुमचा सातबारा आता इथं तुमचं नावच नाही आणि नाव नाही पण यांनी जाणून बुजून घालवलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हा तालुका सगळा भ्रष्टाचारांनी पोखरच चाललं नाही पोखरला आहे. आता पंचायत समिती बाबतीत मागं 6 महिन्यापूर्वी एक इंजिनियरचा बळी गेला रस्त्याच्या कामात. या कामात बळी जात असताना फक्त एकच एका ज्या वेळेला इंजिनियरनी साईट चेकिंग करायची असती 50%च्या पुढे गेल्यावर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह येऊन त्यांनी ते चेकिंग करायची असती. कोणतेही चेकिंग होत नाही, काही होत नाही. पैसे आले, पैसे मिळाले 2%, 5%. पिलाव सायले का झाली बिलं रस्ता 2 वर्षात कॉन्क्रीट असूनही आज ते रस्ते राहिले नाहीत, खलाच झालेत, काही अर्थ नाही राहिले त्या कॉन्क्रीटमध्ये. आणि मग पंचायत समिती बांधकाम विभागात अजूनही असे घोटाळे जास्त आहेत. त्याच्या चौकशा चालू आहेत, त्याच्या सुनावणीसुद्धा चालू आहेत. अजून बरीच प्रकरणं या ठिकाणी बाहेर येण्याचा संभव आहे. परंतु जर असंच आपण सगळेच बघत राहिलो तर याला रोखण्याची ताकद आपल्या तालुक्यात तयार झाली पाहिजे. आणि हे करत असताना मला तर असं वाटते, आता आरोप मी कोणावर करीत नाही, परंतु अधिकारी आणि नेते हे मिलीभगत असल्याशिवाय हे घडत नाही. आणि ही दाट शक्यता आहे. म्हणून याच्यासाठी सर्वसामान्य माणसं आणि काही असे भ्रष्टाचार विरोधी लढणारे कार्यकर्ते आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन याचा आवाज उठवला पाहिजे. आज आपण या ठिकाणी सरकारी पाकिटावरती चर्चा सुरू आहे. माझा आता सर्व तालुक्यातील जनता असतील, जे भ्रष्टाचाराविरोधी काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा काही राजकीय पदाधिकारी असेल, यांना एक सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने एक आव्हान आहे की आपण ज्या क्रांतिकारी आपल्या तालुक्याचे माननीय श्री राजगुरू हुतात्मा राजगुरू यांच्या नावाने एक समिती स्थापन करावी आणि त्या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांचा एक आढावा घ्यावा. कारण या तालुक्यामध्ये सरकारी कार्यालयांचं तपासणी करणे किंवा तिथं कामं किती पेंडिंग आहेत नागरिकांची हे शोधण्यासाठी कुठलंही सरकारी यंत्रणा नाही आहे. जोपर्यंत आपण तालुक्यातली प्रमुख नेते कार्यकर्ते एकत्र येत नाही तोवर मला वाटतं या तालुक्याचा भ्रष्टाचार संपणार नाही आणि नागरिकांना न्याय मिळणार नाही. तेव्हा माझं सर्व राजकीय पदाधिकारी असतील किंवा सामाजिक काम करणारी भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांनी सर्व या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित यावं आणि हुतात्मा राजगुरूंच्या नावाने एक संस्था स्थापन करावी आणि आपण जेवढा तालुक्यात जे काही कामं पेंडिंग राहिली असतील नागरिकांची त्याचा आढावा घ्यावा. तरच या तालुक्याचं मला वाटतं भ्रष्टाचार संपन. दुसरं इथं जे कार्यालयांनी जे काही एजंट नेमलेले आहेत हे तात्काळ सर्व एजंट इथले बंद करावे जेणेकरून जनतेला यापासून न्याय मिळत. आत्ताच बाळासाहेबांनी बोललेत, परंतु सर्वात ज्या शेतकऱ्यांचा संबंध येतो ते सर्कल आणि तलाठी. आता या ठिकाणी बाळासाहेब असं बरेच वेळा मला सर्कल का जावं तलाठी होतं जिथं कोर्ट मॅटर चालले ती माणसं म्हणते अहो आमचं कोर्टात चाललं आहे, तरी सर्कल आणि तलाठी नोंदी घातल्या अशी 4-5 उदाहरणं आमच्यासमोर आहेत. कोर्ट मॅटर चालू आहे तरी हे नोंदी घालतात. मग केवढी डिरिंग आहे, केवढे काही करतात. याला फक्त नेते जबाबदार आहेत. नेत्यांचे फोन येतात आणि नेत्यांच्या फोनमुळे ह्या भानगडी घडत राहतात. आणि दुसरा विषय, जर यांना वेळीच जागेवर नाही आणलं तर हे सरकारांसाठी काही करतात. ते आता निवडणुकाच्या आमच्या ग्रामपंचायत आता मी अनुभव घातला का बोगस नावं यांनी टाकली, सर्कल त्यासाठी पैसे घेतले का बोगस नाव सुद्धा मतदारांनी टाकून देतात. आम्ही त्याच्याविरुद्ध तक्रारी अर्ज केले, तहसीलदारला भेटतो, तहसीलदार म्हणतात ते तुमचं काम आहे शोधायचं. आम्ही त्यांना घेऊन गेलो सर्कल ताटला, मी शोधा गावात माणसं. ते म्हणले आता आम्ही कशी शोधणार, तुम्ही म्हणता आम्ही कर दाखवतो, चला कुठे ही लोक नाहीच इथं. तरी यांनी पैसे खाऊन 3 नावं 18 नावं. मी तहसीलदारला स्वतः भेटलो, साहेब तहसीलदार काय म्हणले तुम्ही पुरावे द्या. अरे आम्ही पुरावे द्या मग तुम्ही इथं कायला बसलीत. तुम्ही पुरावे जर तालुक्यातली जिल्ह्यातली नावं असतात आम्ही पुरावे देऊ शकलो असतो, आम्ही तोही प्रयत्न केला. पण ही जिल्ह्याबाहेरचे लोक आले आहेत त्यांचं मतदान इथं लावलं आहे ते कमी होत नसेल. मग असं जर सत्याची लढणारी माणसं आज पुढे येतील का? मग हा न्याय कुठं मागायचा? मग हे सर्कल असेल, तलाठी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि काय या भानगडी चालल्यात या नक्की जर थांबवल्या नाहीत तर यांच्याविरुद्ध आता आम्ही ठरवलं बाळासाहेब हायकोर्टात जनहित याचिका रीट दाखल करायचं. बघू आता तो शेवटचा पर्याय आहे. परंतु यांना जागेवर शेत येण्यासाठी बाळासाहेबांनी सांगितले, नाथा शेट्टी सांगितले आणि यू शेट्टी सांगितले, याला आपल्याला जनमोर्चा उभा केल्याशिवाय हे अधिकारी जागेवर येणार नाहीत, एवढं त्यात यांनी ठामपणे सांगतो.
खरं तर आजचा हा विषय सह्याद्री लाईव्हनी चर्चेला घेतला. खरं त्यांचं आभार आधीच मानायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण राजगुरुनगर नगरपालिकेच्या माध्यमातून हा विषय पुढं चर्चेला आला, कारण तिथले 3 अधिकारी एकावेळी अँटी करप्शनच्या खात्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. खरं तर नगरपालिकेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी ज्या खात्याचा गुन्हा झाला त्यापेक्षाही खरं तर बांधकाम विभाग जो आहे, नावे नोंदणी हा विभाग आहे, इथं फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असतो. मोठ्या मोठ्या बिल्डरकडनं करप्शन केलं तर सामान्य लोकांना काही वाटत नाही, पण सामान्य लोकांना साधी एखादी नोंद करायची असेल घराची, दुकानाची, तर त्याला फार त्रास होतो. आणि पूर्वी ग्रामपंचायत होती राजगुरुनगरला, आणि आता तिचं एक 5-7 वर्षापूर्वी नगरपालिकेत कन्वर्ट झाली. त्याच्यामुळं ग्रामपंचायत असल्यामुळं बऱ्याच लोकांची घरं नोंदली गेली नाही, ती ग्रामपंचायत परवानगीवर होती. त्याचा आधार धरून हे नगरपालिकेचे अधिकारी इतके त्यांच्याकडून नोंदणीसाठी आवाजच्या सव्वा पैसे मागतात, आणि अक्षरशः लोकांना वेठी धरून त्यांनी ह्या नोंदी घातलेल्या आहेत. त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ह्यांचं खरं तर काम स्वच्छता ठेवायला पाहिजे, गावात पाणी द्यायला पाहिजे, खड्डेमुक्त द्यायला, त्याच्याकडे लक्षच नसतं. त्यांना फक्त जिथं पैसे मिळतात, की ज्या गोष्टीत पैसे मिळतात ते बांधकाम परवानगी असेल तर पटकन देतात, नावे नोंद असेल तर पटकन कामं करून देतात, पण ते पण पैसे दिल्याशिवाय केले जात नाही. आणि मग ह्या लोकांच्या पाण्याच्या प्रश्नाकडं, लोकांच्या ड्रेनेजच्या प्रश्नाकडं, खड्ड्यांकडं, इतक्या धुळीचा त्रास होतो राजगुरुनगरच्या. अख्ख्या महाराष्ट्रात धुळीचं गाव म्हणून राजगुरुनगर संबोधलं जातं. मग ह्याच्याकडे लक्ष कोण देणार? रस्ते खोदून ठेवतात, कामं करत नाही. नंतर अशा अनेक अडचणी लोकांना, समस्याला तोंड द्यावं लागतं. आज कित्येक वर्ष आपण विकत पाणी घेतो. पाणी यायची हेच नाही. आज एक्सप्रेस लाईनचं काम चाललं आहे कडूस योजनेसाठी. आज 2 वर्ष तेच ऐकतो की एक्सप्रेस लाईनचं काम चालू आहे, ती लाईन गेली की राजगुरुनगरला शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं. गेली 15 म्हणजे 3 टर्म ज्या निवडणुकीतला हा विषय होता की शुद्ध पाणी देऊ, आता 4थी टर्म येईल तरी अजून लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. हे सगळं भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळं, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांचं गो स्लो काम चालू आहे. लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्षच नाही, स्लो जायचं, आणि जिथं आर्थिक लाभ आहे तिथं ते बाकी फास्ट काम करतात, त्यात काही हे नाही. आणि त्याच्यामुळंच आजचे 3 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला. आणि ते मग लोकांनी, उलट माझं तर मत असं आहे की लोकांनी अँटी करप्शनवाल्यांका आवर्जून जावं. त्यांचं काम होत नसेल ना ते जावं, ते लोकांना ट्रॅप करावं. सगळ्यात कुठं तलाठी असेल, तहसीलदार असेल, किंवा बांधकामाचा काय विषय असेल, सगळ्या गोष्टीत लोकांनी अँटी करप्शनवाल्यांकडे नक्की जाते. लोक उलट आपल्या लोकांची वाट पाहतात, पण तक्रार करणारे फार घाबरतात. घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट बिंदासपणे तक्रार करा. अँटी करप्शनवाल्यांना कळला एखादा ट्रॅप फेल गेला तरी चालेल, पण तुम्ही सक्रिय आहे हे त्याच्यातून अधिकाऱ्यांना कळल. आणि अजिबात न घाबरता न करता तुम्ही, त्यांनी सांगितलं नाही एवढे पैसे द्या, ठीक आहे हा म्हणायचं, आणि लगेच दुसऱ्या दिवशी संपर्क साधा अँटी करप्शनच्या खात्याशी. ते येऊन बरोबर काय आहे ते करतात. पुढं तुमचं काम ते फुकट होणार आहे. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. लोकांनी जागृत व्हावं. आणि बाळासाहेब सारख्यांच्या कार्यकर्त्यांच्या नक्की मागं उभं राहा. त्यांची जी संकल्पना आहे की नवीन एक संघटना करायची, ती दबावगट म्हणून तालुक्यासाठी, गावासाठी आपल्याला नक्की त्याचा वापर करता येईल. मी माननीय अण्णा हजारेंच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराविरुद्ध असन, तसंच सामाजिक काम असन, माहिती अधिकारातील काही काम करत असताना ज्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आपण भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत राहतो, त्या अधिकाऱ्याला जर आपण त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी यामुळं अडचणीत येऊ शकतो, तर त्याच्या संपर्कात असणारे कोणी राजकीय प्रमुख पदाधिकारी असतील, कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, किंवा त्याचे काही आर्थिक मोठे उद्योगपती असतील, अशा लोकांकडून संबंधित जे लोक असे भ्रष्टाचार उघड करतात त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच जे पोलीस अधिकारी असतील त्यांना मॅनेज करतात आणि त्यांच्याकडून देखील खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. मी अनेक वेळा माझ्यावरती देखील असा प्रकार घडलेला आहे. माझ्या देखील गाडीवरती 2 वेळा दगडफेक झाली. मला खुनाची सुपारी देण्यात आली. त्याच्यानंतर मला धमक्या अनेक देण्यात आल्या. परंतु मी माझं काम अखंड चालू ठेवलेलं आहे. जोपर्यंत आपण चांगलं काम करतोय ते परमेश्वर देखील आपल्याला साथ देतो. उदाहरण सांगायचं म्हणलं तर माननीय अण्णा हजारेंची देखील सुपारी देण्यात आली होती, परंतु मारणारांनी त्यांना न मारता म्हणले की त्यांना सोडून देण्यात आलं. म्हणजे चांगलं काम असेल तर आपण नक्की परमेश्वर आपल्याला साथ देतो. आज आपल्या तालुक्यात पाहिलं तर अतिशय गंभीर परिस्थिती आहे. तुम्ही एखादं काम करायला जा, आज मला पोलीस बॉडीगार्ड असताना देखील धमकी देण्यात आली. मग सामाजिक काम करायचं कसं, अशी परिस्थिती आज निर्माण केलेली आहे. त्यामुळे माझं एकच विनंती आहे सर्वांना, जर आपण सर्व एकत्र जर आलो
तर मला वाटतं याला धाडसाने काम करू आणि एकामेरीला साथ मिळेल. आज तुम्ही कोणत्याही कार्यालयात जर सरकारी कार्यालयात सर्वसाधारण माणसाला पाठवा, त्याचं काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही. ही माझी ठाम भूमिका आहे आणि मला त्याचा आलेला अनुभव आहे. आज तुम्ही एक माणूस आमच्याकडे रणपिसे म्हणून एक महाराज आले होते, त्या महाराजांच्या पत्नीचे नावे विकास कार्यकारीचं कर्ज होतं आणि ते नाव ते सातबाऱ्यावरून कमी करायचं होतं बोजा. तर त्या तलाट्याने सांगितलं की मला लेखी अर्ज करा, म्हणून ते माझ्याकडे आले. आम्ही लेखी अर्ज केला गेला. त्यांनी पैसे न दिल्याने मंडल अधिकाऱ्याने तलाट्याने त्यांचं बोजा कमी करण्याऐवजी त्यांचं स्वतःचं नाव सातबाऱ्यावरून कमी केलं गेलं. असं अनेक उदाहरणं या तालुक्यात घडतात. तुम्ही केस आज ज्या तलाट्या का केस चालू असती, मंडल अधिकारी का तुम्ही केस चालवा, तिथं जर एखाद्याचा वरिष्ठाचा पदाधिकाऱ्याचा फोन आला किंवा त्यांना आर्थिक तडजोड नाही केली तर चुकीचा निकाल देतात. त्यांनी मंडल अधिकाऱ्यांनी चुकीचा निकाल दिला की तहसीलदार घेतो, तहसीलदाराने चुकीचा निकाल दिला की प्रांताने चुकीचा निकाल दिला की जिल्हाधिकारी. पण चुकीचा निकाल दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करायची कुठेही शासनाच्या महसूल खात्यात तरतूद नाही. त्यामुळे ही लोक धाडस करतात, लाखो रुपये घेतात आणि गोरगरिबांच्या विरुद्ध चुकीचे निकाल देतात. याच्यावरती शासनाने देखील कुठल्या वरिष्ठ जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांनी दखल घेतली गेली पाहिजे. महसूलचं तीच परिस्थिती, MSCBची तीच परिस्थिती, लोक फार वैतागलेत. आज मोजणी ऑफिसची तीच परिस्थिती आहे तालुक्यातली. तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात जा, जनता अतिशय त्रस्त झालेली आहे. त्यामुळं लोकांनी निर्भीडपणे निर्भयपणे समोर येऊन एकत्रित येऊन काम करीत त्याच वेळेस याच्यावरती दबावगट निर्माण होईल. सरकारी खात्यामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो आणि त्याचं नागरिकांना रिझल्ट कसे मिळत नाही याचं एक माझं स्वतःचं मी एक उदाहरण देतो की एक 10-15 वर्षापूर्वी चासकामात धरणाचं काम चालू असताना एकाने 400 गुण एका अधिकाऱ्याने 400 गुणीचा भ्रष्टाचार केला. परस्पर दुसऱ्या एका बिल्डरच्या लाईनवरती ते उतरवलं. मग आम्ही स्वतः आणि रवींद्र गुजराती आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत खेडे ते आणि अजून 4-5 जण गेलो आणि ती गाडी आम्ही पकडली आणि ती पोलीस स्टेशनला नेली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या माणसाच्या बाजूने राजकीय लोक किंवा गावातले प्रतिष्ठित लोक इतके उभे राहिले की आम्हाला सांगायचे की तुम्ही केस मागं घ्या, करू नका दाखल, तुम्ही हे करा. पण आम्ही काय हटलो नाही. पोलिसांवर त्यांनी इतकं दाबाव आलं का खरं तर पोलिसांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा होता, केला नाही. शेवटी मी स्वतः त्या ह्याच्यात फिर्यादी झालो. खरं तर गरज नव्हते, हे शासनाचं काम होतं की ह्याच्यात सरकारी अधिकाऱ्यांनी फिर्यादी व्हायला पाहिजे होतं. पण मी ते व्हायला तयार नाही म्हणून मी माझ्या अंगावरती ती केस ओढून घेतली आणि फिर्यादी झालो. फिर्यादी झाल्यानंतर मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, तो सस्पेंड झाला वगैरे वगैरे सगळी गोष्ट ठीक आहे. पुढे ही केस कोर्टात चालली. कोर्टात पुण्या कोर्टात मी प्रत्येक वेळी मी रवींद्र गुजराती त्या केससाठी साक्षीदार किंवा जबाबासाठी जायचं. चालल्यानंतर तिथंसुद्धा जो आरोपी होता त्याच्या वकिलाकडनं मला खूप दबाव व्हायचा, तुम्ही पैसे घ्या वगैरे, पण ते थांबवा. पण आम्ही काय त्या गोष्टीला वाटत. आणि एक दिवस आम्हाला जो सरकारने वकील दिला होता तोच फुटला आणि ती केस आमच्या विरुद्ध गेली. आणि विरुद्ध गेल्यानंतर मग आम्ही एवढी धावपळ केली, सरकारी भ्रष्टाचार उघडकीस आणला, तरी पण सरकारकडनंच न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते आवाक झाले किंवा एक काय कसं चालवायचं आहे देशाचं पुढं. आणि आता तर ह्या गोष्ट तर मी 15-20 वर्षापूर्वीची सांगतोय, पण आता तर त्यात इतकं वाढ झालेली आहे की मग कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि सरकारने कार्यकर्त्यांच्या आरोपांची, कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशी झाली पाहिजे सरकारकडून. आणि सरकारच जर उदासीन असेल तर आपल्या देशाचं भवितव्य फार मला धोक्याचं वाटतं. खऱ्या अर्थानं आपण ही सगळी साधक बाधक चर्चा करतो आहे. या निमित्तानं मी तालुक्यातल्या सर्वपक्षीय जनतेला, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे की खऱ्या अर्थानं ही वेळ ही हुतात्मा राजगुरूंची, क्रांतिकारकांची भूमी आहे. ही संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवनी समाजा सोहळा असलेली भूमी आहे. ही भीमाशंकर महाराजांची पवित्र भूमी आहे. निश्चितपणाने या भूमीमध्ये क्रांतिकारकाची बीजं ही रोवलेली आहेत. आपल्या सगळ्यांना या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये निश्चितपणाने उभं राहावं लागेल. माझी तालुक्याच्या हे सगळे महसूल अधिकारी आहेत, तलाठी सर्कलपासून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही उद्योगपतींचे जरूर पैसे घ्या बाळासाहेब, परंतु सामान्य माणूस जो आहे, जो खऱ्या अर्थानं गंजलेला आहे, रांजलेला आहे, पीडित आहे, त्या माणसालावरती तुम्ही अन्याय करू नका. पण तहसीलदार ऑफिसपासून तर रेकॉर्ड रूमपासून तलाठी सर्कल, मोजणी, नागरी सुविधा केंद्रांपासून तर पंचायत समिती, कृषी विभाग, नगर परिषद ह्या सगळ्या महसूल आणि सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये
सामान्य माणसावरती जर भविष्यामध्ये अन्याय होणार असेल, सामान्य माणसाची जर लूट होणार असेल, तर निश्चितपणानं या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेनं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन मी लोकांना देखील जनतेला आवाहन करतो की अशी जर तुमची कुठं अडवणूक झाली, पिळवणूक झाली, कुणी तुमच्याकडे पैसे मागत असेल, तुमचं काम रीतसर असेल, तुमचं काम योग्य असेल, न्याय भूमिकेतलं असेल, तर तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा. आम्ही 100 कार्यकर्त्यांच्या फौजीसह तुमच्या तात्काळ कुठलाही अधिकारी असू त्याची गय करणार नाही. नागरिकांना देखील या निमित्तानं आवाहन करतो, कुणी तुमची फसवणूक करत असेल, कुणी तुमच्याकडे पैसे मागत असेल, तुमचं चुकीचं काम रीतसर असून कोणी जर चुकीची मागणी करत असेल, तर आम्ही खंबीरपणानं, मी एकटा नाही, तालुक्यातली सर्वपक्षीय जनता तुमच्या मागं उभी करू. आज बाळासाहेबांसारखे किंवा पत्रकार हे सगळे किंवा सातकर साहेब आमचे काम करतात. उद्याच्या काळामध्ये व्यापक स्वरूपामध्ये या तालुक्याच्या दृष्टीने जे काही चांगले आहे ते निश्चितपणानं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. बाळासाहेब, एकच प्रकरण मी तुम्हाला सांगतो. चाकणच्या परिसरामध्ये 357 नावांचा एक गट नंबर आहे. त्या गट नंबरमध्ये 357 हा हा त्याच्यावरती वनजमीन किंवा बाकी काही शेरे एका एकराचे तलाठी सर्कलनी 9 लाख रुपये त्या ठिकाणी घेतलेत. अहो, जर 10 एकर लावले तर कोट रुपये एक तलाठी सर्कल त्या ठिकाणी कमवून गेला. ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारचं एवढं तुम्ही अमाप करता, ठीक आहे ना, उद्योगपतींचं जरूर करा, मी त्याच्या उलटं बोलतो आहे. पण सामान्य माणूस जो आहे, सामान्यातला सामान्य माणूस, आज प्रत्येक गोष्टीसाठी त्याला तलाठी सर्कल ह्या सगळ्या शासकीय कार्यालयाकडे जावं लागतं. साधं रेशनिंग कार्डपासून सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आपल्या माध्यमातून मी तालुक्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की तुम्ही सामान्य माणसाला सोडून द्या. सामान्य माणसांची कामं तात्काळ मार्गी लावा. सामान्य माणसाला जर वेठी धरायचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये तुम्हाला काय होईल याची तुम्ही पर्वा करू शकत नाही. आज नवीन पिढी त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने येते. नवीन पिढीचं मागचे राजकारणातील लोक वेगळे असतील, परंतु नवीन पिढी किंबहुना नवीन पिढीतले जे नेते आहेत, नेतृत्व आहेत, सामाजिक काम करणारी जी नवीन पिढी आहे, हे सगळे उद्याच्या काळामध्ये एक व्यापक उठाव ह्या तालुक्यामध्ये निर्माण होईल आणि सरकारी अधिकाऱ्यांना या तालुक्यामध्ये राहणं देखील मुश्किल होऊ शकतं जर तुम्ही चुकीच्याच पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार असेल. या आपल्या चर्चेच्या निमित्तानं चर्चा सरकारी पाकिटाचा हा जो विषय आहे, इथं RTI कार्यकर्ते आहेत, आमचे पत्रकार आहेत, आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. होले सरांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन ह्या सगळ्यांची चर्चा केली. याच्यामागचा उद्देश काय की सरकारी अधिकाऱ्यांनी आजही याच्यातनं बोध घ्यावा, सुधारावं आणि सामान्यातल्या सामान्य माणसांसाठी न्याय देण्याची भूमिका तुमच्याकडे सरकार तुम्हाला त्यासाठी मानधन देत आहे, तुम्हाला पगार देत आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाची कुठे अडवणूक या तालुक्यामध्ये होऊ नये एवढी आमची भूमिका आहे. आणि याच्यावर तुम्ही करणार असेल तर आम्हाला देखील वेगळी भूमिका घेऊन जसाच तसं उत्तर देऊन खऱ्या अर्थानं जे या तालुक्याच्या इतिहासामध्ये घडलं नाही ते भविष्यामध्ये घडवावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही संघटितपणानं, निश्चितपणानं सामान्यातल्या सामान्य माणसासाठी उभं राहू. एवढ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर माझी भूमिका त्या ठिकाणी मानतो. तालुक्याच्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही जागरूक व्हा. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे. निश्चितपणाने ह्या भ्रष्टाचाराला वाचा फोडून सामान्य ते सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून त्या ठिकाणी करूया. तर हे होते आजचे मान्यवर. त्यांनी सरकारी कार्यालयात सुरू असलेल्या पाकिट संस्कृतीवर आपले विचार मांडले. राजकारणी, उद्योजक यांचं ठीक आहे, पण या सगळ्यांमध्ये सामान्य माणसाची, सामान्य नागरिकाची आणि शेतकरी वर्गाची अधिक पिळवणूक होते. याला कुठेतरी आळा बसायला हवा आणि यासाठी उपाययोजना म्हणून तालुक्यात शासकीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवणारा एखादा दबाव गट असायला हवा, असाच काहीसा सूर या चर्चेतून ऐकायला मिळाला. शासन आपल्या दारी योजना राबवतंय, शासन स्वतः आपल्या दाराशी येत असल्याचा दावा करतंय, पण वास्तविक परिस्थिती पाहिली तर आजही सरकारी कामासाठी एखादा साधा दाखला जरी घ्यायचा झाला तरी आपल्याला या सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. एवढंच नाही तर काम जरी सरकारी असलं तरी तिथे पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही. सरकारी काम आणि पैसे असेल तरच थांब, अशी सरकारी कार्यालयांमधील एकंदरीत स्थिती पुढे येताना दिसते. असो, जर तुम्हाला कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असतील आणि पाकिट्या वाचून तुमचं काम रखडलं असेल तर याबाबत तुम्ही बेधडक आवाज उठवू शकता. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. सरकारी कार्यालयातील सामान्य नागरिकांवर असलेले हे पाकिट संस्कृतीचं विघ्न टळू दे, एवढीच गणरायाचरणी सह्याद्री लाईव्हची मागणी आहे. पुन्हा भेटू अशाच एका चर्चेत. तोपर्यंत धन्यवाद.